पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते? लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 10. ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले? 1. ब्राह्मणांनी शूद्रांना चातुर्वर्ण्यातील दुसऱ्या वर्णापासून खाली ओढून चौथ्या वर्णात ढकलले. ब्राह्मणांनी शूद्रांची अशी अधोगती करताना कोणते तंत्र उपयोगात आणले होते? या बाबतीत आतापर्यंत जे विवेचन केले आहे ते 2 प्रश्नांना अनुलक्षून केले आहे. शूद्र हा दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय यांच्यापैकी आरंभापासून एक भाग होता किंवा नव्हता, आणि शूद्रांनी ब्राह्मणांशी जे वैर धरले व त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना जे सतावून सोडले ते शूद्राची अधोगती घडवून आणण्यास ब्राह्मणांना सबळ व भरपूर कारण मिळाले किंवा नाही, हेच ते 2 प्रश्न होत. याच्यापुढे तर्कशुद्ध रीतीने जो प्रश्न उपस्थित होतो त्याचा आता विचार करणे जरूर आहे. तो प्रश्न हा की अधोगती घडविण्याचे कोणते तंत्र ब्राह्मणांनी वापरले? या प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की ही अधोगती घडवून आणण्यासाठी ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे शूद्रांचा उपनयन विधी करण्याचा नकार. या तंत्रामुळे ब्राह्मणांनी जे तंत्र वापरले ते म्हणजे शूद्रांना उपनयन विधी करण्याचा नकार. या तंत्रामुळे ब्राह्मणांनी आपला हेतू साध्य केला व शूद्रांचा पुरा सूड उगवला, याबद्दल मला संशय नाही. उपनयन म्हणजे काय व हिंदी आर्य समाजात त्याचे काय महत्त्व होते याचा खुलासा करणे इष्ट वाटते. उपनयनाबद्दल स्पष्ट कल्पना करून देण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्याच्या विधीचे वर्णन हा होय. उपनयनाचा विधी पहिल्यांदा फारच साधा विधी होता. एखादा मुलगा हातात समिधा गवताची काडी घेऊन गुरुकडे येई. मला ब्रह्मचारी म्हणजे विद्यार्थी व्हावायचे आहे असे तो गुरुला सांगे व विद्याभ्यासासाठी मला तुमच्याजवळ राहू द्या अशी तो गुरुला विनंती करी. काही काळ लोटल्यानंतर विधी फार गुंतागुंतीचा होऊन बसला. अश्वलायन गृह्यसूत्रात या विधीचे जे वर्णन दिले आहे त्यावरून तो विधी गुंतागुंतीचा झाला आहे याची कल्पना येते. ज्या मुलाचा उपनयन विधी करावायचा त्या मुलाला नटवून थटवून ठेवावे. त्याच्या डोक्याची हजामत करून शेंडीचे केस व्यवस्थितपणे बांधावेत. त्याच्या अंगावर नवे वस्त्र असावे किंवा तो मुलगा ब्राह्मण असेल तर त्याच्या अंगावर काळविटाचे कातडे असावे. तो क्षत्रिय असेल तर त्याच्या अंगावर रुरूचे कातडे असावे. तो वैश्य असेल तर त्याच्या अंगावर बकऱ्याचे कातडे असावे. मुलाने अंगावर कातडी घातली तर ती कातडे रंगीत असावीत. ब्राह्मण मुलाच्या अंगावर तांबटसर पिवळी कातडी असावीत. क्षत्रिय मुलाच्या अंगावर तांबडी कातडी असावीत. वैश्य मुलाच्या अंगावर पिवळी कातडी असावीत. त्यांनी मेखला व दंड धारण करावी. त्यांचा रंग वर सांगितल्याप्रमाणे असावा. मुलगा आपल्या गुरुचा हात धरतो तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे गुरु शुद्ध लोण्याचे अर्ध्य देऊन होम करतो व तो अग्नीला अर्पण करतो. तो स्वतः अग्नीच्या उत्तरेकडे बसतो व पूर्वेकडे तोंड करतो. मुलगा गुरुच्या समोर बसतो व त्याचे तोंड पश्चिमेकडे असते. नंतर गुरु व मुलगा हात जोडतात व गुरु स्वतःच्या व मुलाच्या जोडलेल्या हातात पाणी घेतो. आम्ही सावित्रीचे ते पसंत करतो अशी ऋचा ऋग्वेद 5:82 म्हणत गुरु ओंजळीतील पाणी पाण्यात वरून सोडतो. असे पाणी ओतल्यानंतर गुरुने आपल्या हाताने मुलाचा हात अंगठ्यासहित धरावा व असे करीत असता असा पाठ म्हणावा की सवित्री देवाच्या आज्ञेने दोन्ही अश्विनांच्या बाहूंनी पुषणाच्या हातांनी मी तुझा हात धरीत आहे. हे अमक्या तमक्या त्याचे नाव घेऊन सावित्रीने तुझा हात धरला आहे. हे अमक्या तमक्या असे शब्द उच्चारून गुरु मुलाचा तिसऱ्यांदा हात धरतो. हे सवित्री देवा, हा तुझा ब्रह्मचारी आहे, तू त्याचे रक्षण कर, त्याला मरू देऊ नकोस. असा पाठ गुरु म्हणत असता त्याने मुलाला सूर्याकडे पाहावयास लावावे. त्यानंतर गुरुने असे म्हणावे की तू कोणाचा ब्रह्मचारी आहेस? तू प्राणाचा ब्रह्मचारी आहेस. तुझा उपनयन विधी कोण करीत आहे आणि तो कोणाचा उपनयन विधी करत आहे? मी तुला का प्रजापती याच्या स्वाधीन करीत आहे. हा तरुण माणूस उत्तम नटून थटून व पोशाख करून येथे आला आहे. हा ऋग्वेदातील 3:8:4 या ऋचेचा पूर्वार्ध म्हणत गुरुने मुलाला उजवीकडे फिरावयास सांगावे आणि आपले दोन्ही हात मुलाच्या खांद्यावर ठेवून त्याने मुलाच्या छातीला स्पर्श करावा व असे करीत असता ऋचेचा उत्तरार्ध त्याने म्हणावा. ब्रह्मचारीने अग्नीच्या सभोवतीची जमीन स्वच्छ करावी व मग अग्नीवर सर्पणाची काटके हळूच ठेवावी, कारण श्रुतीवरून असे समजले जाते की प्रजापतीचे जे हे काही आहे ते हळूच केले पाहिजे. ब्रह्मचारी हा प्रजापतीचा असतो. काही जण विधी अग्नीवर सर्पणाची काटकी ठेवणे अग्नीला उद्देशून पुढील मंत्र म्हणत करतात. मोठ्या जातवदेसाठी मी सर्पणाची काटकी आणली आहे. हे अग्ने, या सर्पणाच्या काटकीमुळे तू वाढत जाओस आणि आम्ही ब्रह्मन, प्रार्थना किंवा अध्यात्मविद्या यांच्यामुळे वाढत जाओत. स्वतः अग्नीवर
सर्पणाची काटकी ठेवल्यानंतर आणि अग्नीला स्पर्श केल्यानंतर ब्रह्मचारी आपले तोंड 3 वेळा पुसतो व त्यावेळी पुढील शब्द म्हणतो, मी माझ्या अंगावर प्रकाश सोपडतो. श्रुतीवरून असे समजले जाते की तो स्वतः प्रकाश सोपडून घेतो. अग्नी मला दिव्य दृष्टी, संतती आणि तेज देव. हे अग्नी, तुझ्याजवळ जे तेज आहे या तेजामुळे मी तेजस्वी हो. तुझ्याजवळ जे बळ आहे त्या बळामुळे मी बलवान हो. तुझ्याजवळ जी भक्षणशक्ती आहे तिच्यामुळे मला भक्षणशक्ती प्राप्त हो. ब्रह्मचार्याने हा पाठ म्हणून अग्नीची पूजा केल्यानंतर त्याने आपले गुडघे वाकवत व गुरुच्या चरणांना घट्ट मिठी मारावी व म्हणावे, महाराज सवित्री म्हणा, महाराज सवित्री म्हणा. ब्रह्मचार्याचे उत्तरीय तयाच्या हाताभोवती गुंडाळून गुरुने त्याचे हात धरावेत व मग सवित्री व मग सवित्री रुचा पदापदाने, नंतर अर्धी अर्धी कडवी व शेवटी पूर्ण रुचा म्हणावी. नंतर ब्रह्मचर्याला जेवढी शक्य असेल तेवढी रुचा गुरुने त्याला म्हणावयास लावावी. गुरुने ब्रह्मचर्याच्या अंतःकरणावर आपला हात ठेवावा व त्याच्या हाताची बोटे वर असावीत. नंतर त्याने पुढील पाठ म्हणावा, माझ्याबद्दल तुझे जे कर्तव्यकर्म आहे ते करण्यासाठी मी तुझे अंतःकरण त्या कर्तव्यकर्माकडे जावे असे करीत आहे. तुझे मन माझ्या मनाला अनुसरो. तू माझे शब्द एकाग्रतेने पाळोस. तू माझा सर्वस्वी होस असे बृहस्पती करो. गुरुने ब्रह्मचार्याच्या कमरेभोवती मेखला बांधावी व त्याच्या हातात दंड द्यावा. मग त्याने ब्रह्मचार्याने कसे वागावे याचे नियम सांगावेत व ते कसे पाळावेत याबद्दल ब्रह्मचार्याला माहिती द्यावी. ती माहिती देताना त्याने हे शब्द उच्चारावेत, तू ब्रह्मचारी आहेस, पाण्याचा घोट घे, सेवा कर, दिवसा झोपू नकोस, सर्वस्वी गुरुच्या आधाराने वेदाचा अभ्यास कर. ब्रह्मचार्याने सकाळी व संध्याकाळी भीक मागून अन्न आणावे. त्याने संध्याकाळी व सकाळी अग्नीत सर्पणाची एक काटकी ठेवावी. त्याने भीक मागून जे काही आणले असेल ते त्याने गुरुला मोठ्याने सांगावे. त्याने दिवसाच्या बाकीच्या वेळी बसता कामा नये, उभे राहावे. गायत्री मंत्र म्हणून ओळखला जाणारा जो वैदिक मंत्र आहे तो आचार्याने मुलाला शिकविला म्हणजे संपतो. गायत्री मंत्र शिकविणे अगोदर उपनयन विधी करणे जरूर आहे. त्याशिवाय तो मंत्र शिकविणे इष्ट समजण्यात येत नाही. गायत्री मंत्राबद्दल अशी का कल्पना करण्यात आली हे सांगणे कठीण आहे. उपनयन विधीचे जे वर्णन करण्यात आले आहे त्यावरून 2 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट ही की उपनयनाचा हेतू मुलाला वेदाचा अभ्यास करण्याची दीक्षा देणे. आचार्याने ब्रह्मचार्याला गायत्री मंत्र शिकविला की ब्रह्मचार्याला वेदांचा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा होत असे. दुसरी जी गोष्ट स्पष्ट होते ती ही की उपनयन विधी करताना काही वस्तू उपयोगात आणणे हे अत्यंत जरुरीचे समजण्यात येत असे. त्या वस्तू म्हणजे 1. 2 वस्त्रे. शरीराचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र हे एक वस्त्र, याला पारिभाषिक शब्दात वस म्हणत असत. शरीराचा वरचा भाग झाकण्याकरता वापरण्यात येत असलेले वस्त्र हे दुसरे वस्त्र, याला पारिभाषिक शब्दात उत्तरीय म्हणत असत. 2. दंड किंवा लाकडाचा दांडा आणि 3. मेखला किंवा कमरेभोवती बांधलेली गवताची दोरी, कडदोरा. फार प्राचीन काळी जो उपनयन विधी करण्यात येत असे त्याचे वर केलेले वर्णन आणि त्यानंतरच्या काळात जो उपनयन विधी करण्यात येत असे त्याचे तपशीलवार वर्णन यांची जर कोणी तुलना करून पाहिली तर त्याला हे दिसून येईल की या दोन्ही विधीमध्ये ब्रह्मचार्याने आपल्या उपनयनाचा एक भाग म्हणून यज्ञोपवीत वापरले पाहिजेत असे मुळीच आढळून येत नाही. हा प्रकार पाहून जाणत्याला आश्चर्य वाटेल. आजकाल जे उपनयन करण्यात येतात त्यात सुताचे दोरे ही मध्यवर्ती कल्पना समजली जाते आणि हे यज्ञोपवीत वापरणे हा सर्व उपनयनाचा हेतू आता होऊन बसला आहे. याज्ञवल्क्य 116 व 133 यज्ञोपवीताला ब्रह्मसूत्र म्हणतो. हे यज्ञोपवीत या उपनयनामध्ये इतके महत्त्वाचे होऊन बसले आहे की ते कसे तयार करावे व कसे वापरावे याबद्दल अत्यंत सविस्तर व लांबलचक नियम तयार करण्यात आले आहे. यज्ञोपवीतात 3 दोरे असले पाहिजे. प्रत्येक दोऱ्यात 9 तंतू असले पाहिजेत. प्रत्येक तंतू उत्तम विणलेला असला पाहिजे. एक तंतू एका देवतेचे प्रतीक समजण्यात येते. बेंबीपर्यंत पोहोचेल इतके लांब यज्ञोपवीत असले पाहिजे. ते बेंबीच्या खाली जाईल किंवा छातीच्या वर राहील अशी त्याची लांबी असू नये. ओंकार, अग्नी, नाग, सेम, पित्र, प्रजापती, वायू, सूर्य व विश्वदेव या 9 देवतांचे 9 तंतू प्रतीक होत असे देवल स्मृतीत म्हटले आहे. या मतात काळी काळाने फरक घडून आला असावा असे दिसते, कारण मेघातिथी काणे यांचा ग्रंथ पहा म्हणतो की इष्टी, पशुयज्ञ व सोमयज्ञ यांच्यामध्ये जे यज्ञोपवीत वापरायचे असते त्याला 3 तंतूंचा एकच दोरा असला पाहिजे. परंतु अहीन, एकह व सत्र यज्ञ यांच्यामध्ये 3 प्रकारचे अग्नी वापरावे लागत असल्यामुळे या यज्ञात यज्ञोपवीत 3 दोऱ्यांचे असले पाहिजे.
3 सर्वनाच्या बाबतीत 7 सोमसंष्ट यज्ञात सुद्धा 7 दोऱ्यांचे यज्ञोपवीत वापरावे लागत असे. 2 सध्याच्या बाबतीत 5 दोऱ्यांचे यज्ञोपवीत वापरावे लागत असे. ब्रह्मचर्याला फक्त एकच यज्ञोपवीत वापरावे लागत असे. संन्याशी जर यज्ञोपवीत वापरत असेल तर ते एकच असले पाहिजे. स्नातक, गुरुच्या घरून वेदाभ्यास करून परत आलेला ब्रह्मचारी व गृहस्थ यांनी 2 यज्ञोपवीत वापरावीत. ज्याला जास्त दिवस जगण्याची इच्छा आहे त्याने 2 पेक्षा जास्त यज्ञोपवीत वापरावीत. स्नातकाने नेहमी 2 यज्ञोपवीत वापरावीत. गृहस्थाने 10 पर्यंत कितीही यज्ञोपवीते वापरावीत. एकापेक्षा जास्त यज्ञोपवीत वापरण्याची जर कोणाला इच्छा झाली तर तसे करण्याची त्याला मुभा होती. माणसाने आपले यज्ञोपवीत नेहमी वापरले पाहिजे. यज्ञोपवीत न वापरता त्याने जर जेवण घेतले किंवा उजव्या कानावर न अडकविता त्याने देहधर्माचा एखादा विधी, लघुशंका, दीर्घशंका इत्यादी केली तर त्याने प्रायश्चित्त घेतले पाहिजे. स्नान करून प्रार्थना म्हणणे व उपोषण करणे हे ते प्रायश्चित्त होय. दुसऱ्यांच्या काही वस्तू, जोडे, दागिने, माळ, कमंडलू वगैरे वापरणे तसेच दुसऱ्याचे यज्ञोपवीत वापरणे हे निषिद्ध मानले जाते. यज्ञोपवीत 3 तऱ्हांनी वापरले पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे. 1. निवीत, 2. प्राचीनवीत, 3. उपनवीत. या 3 तऱ्हा. जेव्हा यज्ञोपवीताचा दोरा मानेभोवती दोन्ही भुजांवर व छातीवरती ठेवला जातो आणि त्याला दोन्ही हाताच्या अंगठ्याने धरले तर त्याची लांबी अंतःकरणाच्या खालच्या भागापर्यंत व बेंबीच्या वर पोहोचते. अशा प्रकारच्या दोऱ्याला निवीत म्हटले जाते. यज्ञोपवीताचा दोरा डाव्या खांद्यावरून अशा रीतीने ठेवावयाचा की तो उजव्या बाजूला लोंबकळत राहील. अशा दोऱ्याला उपवीत म्हटले जाते. यज्ञोपवीताच्या उजव्या खांद्यावर अशा रीतीने ठेवायचा की तो डाव्या बाजूला लोंबकळत राहील. अशा दोऱ्याला प्राचीनवीत म्हटले जाते. हे यज्ञोपवीत अस्तित्वात कसे आले? श्री टिळक यांनी याबद्दल खुलासा केला आहे. तो येथे उद्धृत करण्यासारखा आहे. श्री टिळक म्हणतात, आरोयन किंवा मृगशिरस याला वैदिक कार्यात म्हणजे यज्ञात प्रजापती म्हटले आहे. आरोयन किंवा यज्ञ याच्या कमरेभोवती कापडाचा जो पट्टा किंवा मेखला पट्टी बांधली असते त्या पट्ट्याला किंवा मेखलेला त्याच्या नावावरून यज्ञोपवीत या शब्दावरून ब्राह्मणांचे पवित्र जानवे हा अर्थ आता अभिप्रेत आहे. यावरून कोणीही असे साहजिक विचारेल की जरी मानव्याची उत्पत्ती नसली तरी त्याची रूपसंपदा तरी आरोयनाच्या पट्ट्यापासून उत्पन्न झाली आहे असे मला वाटते. याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. एतद्देशीय सर्व विद्वानांचे असे मत आहे की यज्ञोपवीत हा शब्द यज्ञ 1, उपवीत या 2 शब्दावरून झाला आहे. परंतु या जोड शब्दांचा अर्थ उपवीत यज्ञ म्हणजे सहकार्यासाठी असा होतो की यज्ञाचे उपवीत असा होतो याबद्दल मतभेद आहे. पहिला अर्थ चुकीचा नाही, परंतु बऱ्याच विद्वानांचा पाठिंबा दुसऱ्या अर्थाला आहे. म्हणून प्रयोगाचे लेखक स्मृतीचा आधार घेऊन म्हणतात की उच्च आत्मा म्हणजे यज्ञ असे होत्री मानतात. हे त्यांचे उपवीत म्हणून हे यज्ञ अधिक उपवीत होय. पवित्र जानवे वापरण्याच्या प्रसंगी जो मंत्र म्हटला जातो त्याचा अर्थ असा की मी यज्ञाच्या उपवीताने तुला बांधतो. या सर्वसाधारण पाठाचा पहिला भाग पुढील प्रमाणे आहे. हा भाग म्हणत म्हणत पवित्र जानवे नेहमी घालतात. यज्ञोपवीतम परम पवित्रम प्रजापतेर्यत सहजम पुरस्तात. हा मंत्र अस्तित्वात असलेल्या एकाही संहितेमध्ये आढळून येत नाही, परंतु तो ब्रह्मोपनिषदामध्ये आणि बौधायन यांनी दिलेला आहे. हा श्लोक होमएष्टायातील वर उद्धृत केलेल्या श्लोकांशी विलक्षणपणे जुळतो. या श्लोकाचा भावार्थ असा की यज्ञोपवीत हे उच्च व पवित्र आहे. हे प्रजापतीपासून पूर्वी उत्पन्न झाले आहे. डॉक्टर हॉक यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्न याप्रमाणे सोडविला जातो. सहज या शब्दाचा अर्थ प्रजापतीचे अवयव घेऊन जन्माला आलेला लीले असा होतो. या 2 श्लोकांमधील जे साम्य आहे ते आपोआप जुळून आलेले असणे शक्य नाही आणि मला असे वाटते की